स्वर्गीय लक्ष्मीकांत गड्डम यांच्या जयंतीनिमित्त पूर्व भागातील मड्डमपेठ येथील मारुती मंदिर जोडभावी पेठ येथे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिरात श्रीनिवास गड्डम, नगरसेविका स्वाती दत्तात्रय बडगू, नगरसेवक राजकुमार पाटील यांच्यासह नागेश गंजी, लक्ष्मण गायकवाड, प्रवीण कांबळे, दत्तात्रय बडगू, अजय गवणी, विजय मद्दा, बालाजी दोंता, दीपक त्यारला, गोपाल दोंता, अविनाश मंगलपल्ली, हर्ष मद्दा आणि साई कोंडा आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरामध्ये नागरिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। नमस्कार, मी स्वाती दत्तात्रय बडगू। आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय लक्ष्मीकांत अण्णा गड्डम यांच्या जयंतीनिमित्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन केलेले आहे। लक्ष्मीकांत अण्णा गड्डम हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते विविध समाजोपयोगी कार्य केलेले आहेत आणि जनसामान्य माणसांचे प्रश्न सोडवलेले आहेत, असे ते एक उमदे नेतृत्व होते। मग अशा नेतृत्वाला अभिवादन करण्याची संधी मला या शिबिरातून मिळालेली आहे, याचा मला खूप अभिमान वाटत आहे। आणि या प्रभागातील समस्त नागरिकांना मी आवाहन करते की या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा। आणि तसेच लोकमंगल फाउंडेशनकडून आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहेत, अनेक समाजोपयोगी योजना त्यांनी राबवलेल्या आहेत, जसे की अन्नपूर्णा योजना, एक मूठ धान्य योजना, अशा योजनांची माहिती मला आत्ताच ताईंनी आणि दादांनी सांगितलेली आहे। अतिशय महत्त्वाचे कार्य, समाजोपयोगी कार्य त्यांनी इथे करत आहेत। याच्या पुढेही लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने असे सामाजिक कार्य घडत राहो ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आज रोजी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या भगिनी नगरसेविका स्वातीताई बडगू, दत्ताण्णा बडगू यांच्या माध्यमातून लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आज आमचे स्वर्गवासी, आमचे सगळ्यांचे जिव्हाळ्याचे या भागातील प्रतिनिधित्व केलेले आमचे लक्ष्मीकांतजी गड्डम यांच्या जयंतीनिमित्त एक चांगलं स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मी खरोखरच लक्ष्मीकांतजी गड्डम यांच्यासोबत मी आमच्या ताईचं खूप आभार मानतो। एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या भागातून होताना दिसतं आहे। ज्यावेळी लक्ष्मीकांतजी गड्डम होते या भागामध्ये आम्ही कुठलीच आम्हाला अडचण येत नव्हती, पण या लोकांना असं वाटू नये की बाबा लक्ष्मीकांतजी नाही आहेत तर थोडं आपल्या या भागामध्ये पोकळी निर्माण होते। त्याच माध्यमातून स्वातीताई बडगू असतील, दत्ताण्णा असेल, आम्ही सगळेजण असेल या जोडबापेठ भागातून एक चांगल्या पद्धतीचं त्यांच्या नावाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या स्मरणार्थ एक चांगलं उपक्रम या माध्यमातून घेताना अतिशय आनंद वाटत आहे। मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आपल्या भागातील सगळ्या लोकांनी ज्या वेळेस कसं आहे, आता शिबिरं घेत असताना कुठेही मोफत नसतं, पण विशेष म्हणजे या शिबिराचं कौतुक करावं असं वाटतं की बाबा मोफत शिबिर या माध्यमातून घेत असताना अतिशय आनंद वाटतं आहे। जेणेकरून आज 10-20 रुपये मुलांच्या हातामध्ये द्यायचं असेल तरी आईवडील 10 वेळा विचार करतात। एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या आमच्या माध्यमातून, आमच्या भागातून होत असताना दिसतं आहे। म्हणून मी पुन्हा एकदा लक्ष्मीकांतजी गड्डम यांना श्रद्धांजली अर्पित करत असताना स्वातीताईंचं खूप खूप मी आभार मानतो। धन्यवाद।